ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खास विचारांवर बोलणार आहोत. श्री अरविंद घोष यांनी माणसाची प्रगती आणि त्याचा अंतिम ध्येय याबद्दल काय सांगितलंय ते आपण आज समजून घेऊया. त्यांचे विचार म्हणजे मानवी प्रगतीचे स्तर आणि अंतिम लक्ष्य यावर आपण आज जरा सविस्तर बोलू. नक्कीच. श्री अरविंद मानवी अस्तित्वाकडे एका वेगळ्या उंचीवरून पाहतात. ते माणसांचं वर्गीकरण करतात त्यांच्या चेतनेच्या म्हणजे जाणीवेच्या पातळीनुसार. अच्छा, जाणीवेच्या पातळीनुसार. हो. सुरुवात होते कनिष्ठ प्रजातीपासून. इथे कसं असतं की मनाचा ओढा पूर्णपणे खाली असतो. खाली म्हणजे प्राण आणि शरीर, भौतिक गरजा, इन्स्टिंक्ट्स तिकडे जास्त लक्ष. हां, म्हणजे अगदी बेसिक लेवल झाली. अगदी. मग येते साधारण प्रजाती. आपण बहुतेक लोक याच प्रकारात येतो. इथे मन कसं काम करतं? इथे मन, प्राण आणि शरीर यांनी ते मर्यादित असतं आणि लक्षही तिकडेच केंद्रित झालेलं. रोजचं जगणं, गरजा, व्यावहारिक गोष्टी. इथे माणूस भौतिकतेच्या पलीकडे बघायला लागतो. आदर्शवाद, ज्ञान, सौंदर्य, नीतिमत्ता अशा उच्च मूल्यांकडे त्याची ओढ वाढते. एक प्रकारे स्वतःच्या मर्यादित अस्तित्वापलीकडे जाण्याचा प्रयत्न सुरू होतो. अच्छा, म्हणजे विचारांची झेप उंच होते इथे. अगदी. मर्यादित दृष्टिकोन विस्तारतो. पण ही सुद्धा अंतिम पातळी नाही बरं का. मग यानंतर काय? परमोच्च पातळी. बरोबर. परमोच्च मानव प्रजाती. ही पातळी म्हणजे दिव्य अनुभवाच्या अगदी जवळ पोचलेली अवस्था आहे. परमानंदाचा अनुभव घेण्याची क्षमता येते. हा असा आनंद जो टिकणारा असतो, वैश्विक असतो. वा, म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक उंची झाली ही. हो. आणि या पातळीवर पोहोचल्यावर दोन शक्यता असतात. एकतर ती व्यक्ती पूर्णपणे त्या दिव्य अस्तित्वात म्हणजे केवल सत किंवा परब्रह्मात विलीन होते. किंवा दुसरा मार्ग कोणता? किंवा करुणेपोटी ती व्यक्ती इतरांनाही त्या पातळीवर यायला मदत करते, मार्गदर्शन करते. म्हणजे एकतर स्वतःची मुक्ती किंवा इतरांनाही सोबत घेणं. अगदी. आणि इथेच श्री अरविंदांची एक खूप महत्वाची संकल्पना येते. कोणती? अतिमानव. मी ऐकले याबद्दल. हो, अतिमानव. ही संकल्पना खूप खोल आहे. हा केवळ एक चांगला किंवा नैतिक माणूस नाहीये. हा चेतनेच्या पातळीवर पूर्णपणे बदललेला माणूस आहे. म्हणजे कसा बदललेला? असं समजा की मानवी उत्क्रांतीचा तो पुढचा टप्पा आहे. जसा माणूस प्राण्यांपासून उत्क्रांत झाला तसा हा अतिमानव सामान्य माणसाच्या मानसिक, बौद्धिक मर्यादांच्या पूर्णपणे पलीकडे गेलेला असतो. त्याने मन आणि आत्मा किंवा असं म्हणा की खालची आणि वरची चेतना पातळी यांच्यातला जो अडथळा आहे, जो पडदा आहे, तो भेदलेला असतो. तो आता एका उच्चतर दिव्य चेतनेच्या पातळीवर जगतो. बापरे, म्हणजे ही एक प्रकारे मानवी उत्क्रांतीची परमावधी झाली. श्री अरविंदांच्या मते हो. जडामधून चेतनेच्या उत्क्रांतीचा हा शेवटचा टप्पा आहे. विश्वात ईश्वराच्या आत्माविष्करणाची ही अंतिम निर्मिती आहे असं ते म्हणतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? धर्माची किंवा योगाची जी अंतिम आकांक्षा असते ती हीच आहे का? हो. त्यांच्या मते अंतिम ध्येय हेच आहे की आपलं जे हे सामान्य जीवन आहे ते दिव्य अस्तित्वात, दिव्य शक्तीत, दिव्य प्रकाशात आणि दिव्य आनंदात उन्नत करणं. आपलं सगळं जीवन त्या दिव्य साच्यात पुन्हा ओतणं. आणि हे फक्त स्वतःपुरतं नाही. हे केवळ वैयक्तिक नाही, तर पृथ्वीवर या जगातच दिव्य जीवनाची स्थापना करणं. विश्वामध्ये ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार घडवणं हे अंतिम उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी ते म्हणतात की विश्वाच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार होणं गरजेचं आहे. बरोबर. आधी स्वतःमध्ये तो बदल, तो साक्षात्कार आणि मग तो जगात प्रकट करणं, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि यात तुम्ही म्हणालात तसं इतरांना सोबत घेण्याचाही भाग आहे. नक्कीच. प्रगती केवळ वैयक्तिक नाही, ती इतरांना सामावून घेणारी असू शकते. किंबहुना तशी ती असावी असं त्यांच्या विचारातून दिसतं. खरंच आजच्या या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतोय. श्री अरविंदांनी ही जी कल्पना मांडली आहे, जाणीवेची उत्क्रांती, अतिमानव होण्याची शक्यता,
मानवी मर्यादा ओलांडून दिव्यत्वाकडे जाणं. आजच्या जगात जिथे आपण टेक्नॉलॉजी, AI याबद्दल इतकं बोलतोय, तिथे ही कल्पना आपल्याला काय सांगते? मानवी क्षमतेबद्दलच्या आपल्या आजच्या कल्पनांना ही आव्हान देते की कुठेतरी जुळते? हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.